मी सकाळपासून सूचना करतोय, त्यांना अलर्ट केलेला आहे. अलर्ट मोडमध्ये, ॲक्शन मोडमध्ये राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. फील्डवर उतरून लोकांची मदत करण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत. पुण्यामध्ये खडकवासल्यामध्ये डॅममध्ये पण भरपूर पाऊस पडला आणि कॅचमेंट एरियात पण खूप पाऊस पडला. मावळमध्ये जवळपास 255 mm पाऊस पडला. मुळशीमध्ये 170 mm पाऊस पडला. त्यामुळे धरणामध्ये देखील पाऊस जादा आहे आणि कॅचमेंट एरियात पण त्याचा एकदम दुहेरी फटका बसलेला आहे आणि म्हणून पुण्यामध्ये जास्त पाणी सर्व परिसरामध्ये वाहून गेलेलं आहे आणि पाणी साचलेलं आहे. त्यामुळे तिथं सर्वात आधी मी कलेक्टर, पुणे म्युन्सिपल कमिशनर, पिंपरी म्युन्सिपल कमिशनर, पोलीस कमिशनर, त्याचबरोबर SDRF, NDRF यांना सूचना दिल्या. तात्काळ आपण आणि लोकल ज्या आपल्या लोकल बॉडीज आहेत त्यांची जी यंत्रणा आहे, फायर ब्रिगेड आहे, या सर्व यंत्रणा काम करतायत. मी आर्मीला देखील अलर्ट राहण्याच्या सूचना केलेल्या आहेत. मेजर जनरल अनुराग वीज म्हणून आहेत, त्यांनाही मी फोन, आता ते स्पॉटला आहेत, अनुराग वीज मेजर जनरल पुण्याचे. मी कर्नल संदीप यांनाही फोन केला होता आणि त्यांनाही सांगितलं की आर्मीच्या ज्या रेस्क्यू टीम आहे, नेव्हीच्या ज्या रेस्क्यू टीम आहे, एअरफोर्सच्या, त्याही तैनात ठेवा. आवश्यकता भासल्यास त्यांनाही मूव्ह करा. आता आर्मी देखील मूव्ह करते आहे. एखाद्या ठिकाणी कुठे लोक अडकले असतील तर त्यांना एअरलिफ्ट करण्याची आवश्यकता जर भासली तर ती तयारी त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि सर्वजण रेडी आहेत. आणि सगळ्यांनाच प्रशासनाला सांगितलं आहे, सर्व आरोग्य यंत्रणा असतील, पोलीस यंत्रणा असतील, आपली रेस्क्यू टीम आहे, या सर्वांनी मिळून एक ॲज अ टीमवर्क करा आणि या सर्व पुणेकरांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत करा. आणि जे अगदी जिथे पूर परिस्थिती आहे तिथल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्याही सूचना दिलेल्या आहेत. त्यांचं पाणी, फूड पॅकेट, तेही व्यवस्था, राहण्याची व्यवस्था देखील करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शाळांना सुट्या आणि कार्यालयांना देखील मी सुट्या देण्याच्या सूचना केलेल्या आहेत. एकंदरीत सर्व परिस्थितीवर मी लक्ष ठेवून आहे. सगळ्यांशी सातत्याने संपर्क साधतोय. अधिकारी माझ्याबरोबर संपर्कामध्ये आहेत. इथे मुंबईमध्ये देखील कंट्रोल रूममध्ये अजितदादा आहेत, त्यांच्याशी संपर्क सुरू आहे, तेही माहिती घेत आहेत. आणि एकंदर मुंबईमध्ये देखील आता आम्ही मुंबई महापालिकेच्या आयुक्तांशी बोललो तर जवळपास 222 पंप सुरू आहेत. आणि आता एक अंधेरीचा सबवे तो पाण्यामुळे बंद आहे. बाकी कुर्ला आणि घाटकोपरजवळ पाणी साचलं, ते पाणी काढण्याचं काम सुरू आहे. एक रेल्वे सुरू आहे, बाकी वाहतूक सुरळीत सुरू आहे. आणि सर्व प्रशासन अगदी आयुक्तांसकट वरिष्ठ अधिकारी फील्डवर काम करत आहेत. आणि नक्कीच आता मुंबईमध्ये देखील बहुतेक ऑरेंज अलर्ट आहे आणि त्यामुळे पुढचे 3-4 तास आणखी सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे, काळजी घेण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी देखील अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावं अथवा सुरक्षित स्थळी राहावं, अशा प्रकारचं देखील आव्हान आणि त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावं अशी देखील विनंती मी नागरिकांना करतो. शेवटी नागरिकांचा जीव आम्हाला महत्त्वाचा आहे आणि त्या दृष्टीने जे काही करता येईल हे सर्व यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत. रायगडमध्ये देखील जे काही कुंडलिका नदी आहे, सावित्री नदी आहे, आंबा नदी आहे, याचा देखील पूर जो काय जी फ्लड लेवल आहे त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत आपले तिथले जिल्हाधिकारी. त्यांनाही सांगितलं जिथं लँडस्लाईड होते त्या भागातल्या लोकांना देखील शिफ्ट करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. एकंदरीत प्रशासन म्हणून सर्व अलर्ट मोडमध्ये आहे. कुठेही काही अनुचित प्रकार घडू नये आणि याची सर्व काळजी घेत आहेत. आणि जिथं जिथं नागरिकांना आवश्यक आहे त्या बाबींची मदत करण्याच्या सूचना या ठिकाणी मी दिलेल्या आहेत. सर, हिंदी में भी जानना चाहेंगे, मुंबई, पुणे और रायगढ़ में जिस तरीके से बारिश हो रही है तो आपने भी अधिकारियों से बात की है, हिदायत जारी की है, क्या स्थिति है फिलहाल बारिश की? ऊना में बहुत ज़्यादा परिस्थिति है, अपूर्व परिस्थिति हुई है. लोगों के घर में पानी गया, रोड पे पानी है. ऊना में खड़कवासला डैम में भी बारिश जोर से गिर रही है. मावड़ में लगभग 255 मिलीमीटर बारिश गिरा है. मुळशी में 170 मिलीमीटर बारिश गिरा है और कैचमेंट में भी बहुत बारिश गिर रहा है, डैम में भी गिर रहा है. इसकी डबल वजह से ज़्यादा पानी हुआ है. लेकिन वहाँ पर सभी लोग तैनात हैं. मैं कलेक्टर, दोनों म्युनिसिपल कमिश्नर, दोनों पुलिस कमिश्नर, सबको सूचना दी है. NDRF को दिया है. NDRF का टीम वहाँ काम कर रही है. हालांकि NDRF, SDRF से डिजास्टर मैनेजमेंट भी
पूरी तरह काम कर रहा है। और मैं आर्मी के मेजर जनरल अनुराग विज इनसे भी बातचीत की हुई है, कर्नल संदीप जी से बातचीत की है और उनको भी कहा है आपकी भी टीम अलर्ट रखो, आवश्यकता अगर लगती है तो आपकी टीम मूव करो। अभी आर्मी भी मूव हो रही वहाँ पर रेस्क्यू के लिए, और कोई ऐसे लोग जहाँ अटके हो तो उनको एयरलिफ्ट करने की आवश्यकता पड़ सकती है, तो वहाँ एयरलिफ्ट की भी तैयारी उन्होंने की हुई है। इसलिए पूरी तरह से प्रशासन अलर्ट मोड पर है, अलर्ट है। लोगों से भी मैं अपील करूंगा, जहाँ जहाँ लोग फ्लड की पोजीशन है वहाँ से सुरक्षित जगह पर प्रशासन उनको शिफ्ट कर रहा है, उसमें उन्होंने सहयोग करना चाहिए। और प्रशासन को भी मैंने कहा है उनके भोजन की, पीने के पानी की व्यवस्था पूरी तरह की जाए और उनको कोई असुविधा ना हो, इसका ध्यान रखे, ऐसी सूचना मैंने दी है और उस पर काम चल रहा है। मैं बारीकी से भी इसके ऊपर ध्यान मेरा है। मुंबई की स्थिति को लेकर मुंबई में भी मुंबई म्यूनसिपल कमिश्नर से मैंने कहा है, अभी उससे बातचीत की है, तो मुंबई में भी ऑरेंज अलर्ट अभी लगभग डिक्लेयर हुआ है और अगले 3 घंटे में थोड़ी सावधानी बरतने की आवश्यकता है। यहाँ पर 222 पंप काम कर रहे पानी खींचने के लिए। कुर्ला और घाटकों पर ट्रैक पर पानी है, वो पानी निकालने का काम शुरू है। ये अंधेरी का सबवे बंद है, उसको भी पानी निकालने का काम शुरू है और सब यातायात शुरू है, रेलवे शुरू है, लेकिन सावधानी बरतने की आवश्यकता है। मैं मुंबई करों से भी अपील करूंगा, स्कूल को तो छुट्टी है, अगर आवश्यकता ना हो तो घर में रहिए, सुरक्षित जगह पर रहिए, इतना उनको अपील करता हूँ। रायगढ़ में भी कलेक्टर से बातचीत हुई है और उनको भी सूचना दी हुई है अलर्ट रहने की। और पूरे महाराष्ट्र के सभी कलेक्टर, डिविजनल कमिश्नर, म्यूनसिपल कमिश्नर, पुलिस कमिश्नर, इनको मैंने सूचनाएं दी है। जहाँ जहाँ ज़्यादा बारिश हो रही है, फ्लड सिचुएशन है, वहाँ तत्काल हमारी यंत्रणा पहुँचे और उनको मदद करे, उनको सुरक्षित जगह पे रखे, उनका पूरा भोजन का व्यवस्था करे, पीने के पानी की व्यवस्था करे, ऐसी सूचना मैं ऑल कलेक्टर्स को दी हुई है। सर, केंद्रीय अर्थमंत्री यांनी परवा देशाचं जनरल बजेट पेश केलं, त्यानंतर जे विपक्षी लोक आहेत ते असा आरोप करतात की महाराष्ट्राला काही दिले गेलं नाही, फक्त काही मोजके प्रदेश आहेत बिहार किंवा आंध्र त्यांना देण्यात आलं, महाराष्ट्राला काही मिळालेलं नाही। पहिली गोष्ट तर विरोधकांना हे लक्षात घेतलं पाहिजे की हे केंद्राचं देशाचं बजेट आहे आणि महाराष्ट्राचं बजेट नाही आहे, परंतु त्यांचं जे काय फेक नरेटिव्ह सेट करण्याचं काम जे आहे लोकसभेत ते करत होते, असं पुन्हा त्यांचं खोटं बोला पण रेटून बोला अशा प्रकारचं जे काही त्यांचं आता त्यांना ती सवय पडली आहे। एक केंद्राचं बजेट आज आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राला 15,940 कोटी रुपये दिलेत विविध सेक्टरमध्ये, त्याचबरोबर रेल्वेसाठी आणि रस्त्यांसाठी 81,000 कोटी रुपयाची तरतूद आहे। म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरसाठी 11 लाख कोटी तरतुदीपैकी जवळपास 1 लाख कोटी आपल्या महाराष्ट्राला मिळणार आहेत। त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी 1.5 लाख कोटींची तरतूद केलेली आहे, महिला भगिनींसाठी 3 लाख कोटींची तरतूद केलेली आहे, युवकांसाठी तरतूद केलेली आहे। टॅक्स पेअरमध्ये लोकांना, टॅक्स पेअर जे आहेत त्यांना मोठा फायदा आहे आणि सर्वात जास्त कर देणारा, टॅक्स पे करणारा महाराष्ट्र आहे आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या टॅक्स पेअर लोकांचा देखील याच्यामध्ये फायदा आहे। युवकांना देखील रोजगार, स्वयंरोजगार मिळावा यासाठी देखील प्रयत्न आहे, त्याचाही महाराष्ट्राला फायदा होणार आहे। महाराष्ट्रातल्या महिलांना, भगिनींना फायदा होणार आहे, महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट जे आहेत ते देखील मोठ्या प्रमाणावर होत आहेत आणि महाराष्ट्र इन्फ्रामध्ये नंबर 1 आहे। एकंदरीत या बजेटमध्ये सर्वसामान्य माणूस, शेतकरी, कामगार, कष्टकरी, महिला भगिनी, युवा जो बेरोजगार आहे तो आणि ज्येष्ठ नागरिक या सर्वांचा समावेश यामध्ये केलेला आहे। आज कॅन्सरसारखी औषधं त्यांच्यावर टॅक्स कमी केलेला आहे, जी जीवनावश्यक वस्तू आहेत, ज्या दररोजच्या जीवनामध्ये लोकांना लागतात त्याच्यावरचे टॅक्स कमी केलेले आहेत। शेवटी सर्वसामान्य माणूस त्याला त्याचं जीवन जगता आला पाहिजे, सर्वसामान्य कुटुंबाला जे जे काही पाहिजे। आज 80 कोटी लोकांना 5 वर्षाचा पूर्ण मोफत रेशन देण्याचा देखील निर्णय त्यांनी जाहीर केलेला आहे आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर
9 सेक्टरमध्ये 9 विभागामध्ये मोठ्या प्रमाणावर या योजना त्यांनी केलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर जसं आपण $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था झाली पाहिजे याचं हे पहिलं पाऊल आहे. आज याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर पण आहे, कल्याण पण आहे, विकास पण आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. आज देशाची अर्थव्यवस्था 11व्यावरून 5व्यावर आली, ती 3वर आली पाहिजे. या प्रकारचं काम, आर्थिक महासत्ता देश झाला पाहिजे, याचं पाऊल या ठिकाणी या अर्थसंकल्पामध्ये दिसतंय, याचं प्रतिबिंब दिसतंय. आणि खऱ्या अर्थाने देशाला महासत्तेकडे नेण्याचं हे पाऊल म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. आणि म्हणून एकंदर पूर्ण सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प आहे. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, रोटी, कपडा, मकान, या सगळ्या गोष्टी. PM आवास योजना 3 कोटी घरं, 1 कोटी घरं शहरी भागात बांधणार. शहरामध्ये आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये जास्त स्कोप आहे, त्याचाही फायदा आपल्याला होणार आहे. इतर अनेक योजना आहेत, अनेक योजनांमध्ये महाराष्ट्रासाठी त्यांनी पैसे ठेवलेले आहेत. परंतु विरोधी पक्षाला या सगळ्या गोष्टी पॉझिटिव्ह दिसत नाहीत. आणि दिसत असल्या तरीसुद्धा त्यांना कळतात, पण ते वळत नाहीत. आणि म्हणून सातत्याने केंद्र सरकार आणि महायुतीचं सरकार यांना बदनाम करणं एकच धंदा विरोधी पक्षाचा आहे. परंतु जनता सुज्ञ आहे. जनतेला पैसे मिळतील, जनतेला सुविधा मिळतील, तेव्हा यांचे डोळे विरोधकांचे पांढरे होतील. सर, हिंदी में भी जानना चाहेंगे, जिस तरह विपक्षी आरोप लगा रहे हैं कि इस बार के जनरल बजट में महाराष्ट्र के लिए कुछ भी नहीं मिला है, कुछ खास चुने हुए प्रदेशों को, बिहार, आंध्र प्रदेश को ही दिया गया, महाराष्ट्र को कुछ नहीं. ये सब झूठ है. और ये बजट जो है, मैं आदरणीय मोदी जी और निर्मला सीतारामन जी का धन्यवाद अदा करता हूँ, उनका अभिनंदन करता हूँ कि ये जो देश का बजट है, ये बजट करते समय उन्होंने सभी वर्ग के लोगों का ध्यान रखा है. किसानों का ध्यान रखा है, महिलाओं का ध्यान रखा है, कामगारों का ध्यान रखा है, युवाओं का, बेरोजगार स्वयं रोजगार का ध्यान रखा है, ज्येष्ठ नागरिक है उनका ध्यान रखा है, जो दवाइयाँ है उसमें, जो हेल्थ है उसमें लोगों को फ़ायदा होना चाहिए. इसलिए कई कैंसर जैसे मेडिसिन है उसके ऊपर का टैक्स कम कर दिया है. जो रोज़ाना जो लोगों को जीवन में जो लगता है वो सभी चीज़ों पे टैक्स कम करने का निर्णय सरकार ने लिया है. ये सबसे बड़ा जो टैक्स पेयर है हमारे, उसमें स्लैब में चेंजेस किया है. जो स्टैंडर्ड डिडक्शन है वो 50,000 75,000 किया है, उसका लाभ मिलेगा लोगों को. और इसमें स्लैब में भी उनको राहत मिलेगी. तो ये लगभग महाराष्ट्र में सबसे ज़्यादा हम लोग टैक्स पेयर है, हमें ज़्यादा फायदा होगा. इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट में हम आगे हैं, हमें लगभग 1 लाख करोड़ तक हमें उसमें से पैसे मिलेंगे. 15,000 तो कई योजना है उसमें पैसे रखे हैं. तो ये सब जो फेक नैरेटिव फैलाने का जो काम है, उनकी आदत बन गई है, वो उन्होंने उल्टा इस बजट का स्वागत करना चाहिए था. क्योंकि इस बजट में 9 घटक जो है, 9 सेक्टर को प्राथमिकता दी है. और आदरणीय प्रधानमंत्री जी ने गरीब और मिडिल क्लास, उसके ऊपर खास करके ध्यान रखा है. और इंडस्ट्री के लिए ऊपर, इंडस्ट्री को बढ़ावा दिया है, उसमें भी ध्यान रखा है. तो रोटी मिलेगी. इसका मतलब है रोटी, कपड़ा, मकान, हर एक को उसमें कोई असुविधा ना हो, इसका ध्यान रखा. और विकास के साथ कल्याणकारी योजना वो भी की हुई है. हमारे देश को आगे बढ़ाना है तो ये ज़रूरी है. देश की अर्थव्यवस्था मजबूत करना, तो ये पहला कदम है. हमारे 11वें से 5वें नंबर पे हम आया अर्थव्यवस्था में, अभी 3रे नंबर पे लाने का सपना मोदी जी का है, वो इस अर्थ संकल्प में दिखाई पड़ रहा है. और इसलिए मैं कहूँगा कि देश महासत्ता की ओर जाने के लिए ये सब जरूरी है. और अर्थव्यवस्था मजबूत करनी जरूरी है. और इसीलिए ये अर्थ संकल्प जो है, ये सभी लोगों को न्याय देने वाला अर्थ संकल्प है और सर्वसमावेशक है. इस देश का विकास करने वाला अर्थ संकल्प है. देश को दुनिया में आगे बढ़ाने वाला अर्थ संकल्प है. देश को आर्थिक महासत्ता की ओर ले जाने वाला ये अर्थ संकल्प है. और इसलिए पिछले 10 सालों में जितना विकास किया है, अभी अगले 5 सालों में दुगना विकास
इस बड़े तेजी से मोदी जी करेंगे, उनके नेतृत्व में केंद्र सरकार करेगा। उसका फायदा हमारी सरकार को होगा, राज्य सरकार को, महाराष्ट्र होगा। डबल इंजन सरकार, पिछले 2 साल में हमने कितने काम किए, कितनी योजनाएं लाए, उसमें केंद्र सरकार ने, मोदी जी ने सपोर्ट किया ही है। अमित शाह जी ने 10,000 करोड़ जो शुगर इंडस्ट्री है, सहकार विभाग है, उनको इनकम टैक्स में राहत दी है। ऐसे कई निर्णय केंद्र सरकार ने लिया, हमारा एक भी प्रस्ताव उन्होंने नकारा नहीं है। और इसलिए महाराष्ट्र को भी जो जो जरूरत है हम दिया तो है, और जो जरूरत है हम मांगेंगे। और मुझे विश्वास है कि केंद्र सरकार बिल्कुल देगा। मोदी जी महाराष्ट्र के विकास के लिए बहुत ही अग्रणी है, और निश्चित रूप से महाराष्ट्र एक ऐसा राष्ट्र है, ऐसा राज्य है कि यहाँ पोटेंशियल है, या इंफ्रास्ट्रक्चर है, कनेक्टिविटी है, यहाँ पर स्किल मैन पावर है, और इसलिए इंडस्ट्री आ रही है, और उसमें भी मोदी जी सपोर्ट करेंगे हमें, ये विश्वास मुझे है।